हॅलो सर, वेलकम. Hello. स्पील द ग्रीनमध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू सो मच. प्लीज हॅव अ सीट. येस. नमस्कार, स्पील द ग्रीनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जेवणाबरोबर आज आपण गप्पा गोष्टी करणार आहोत आणि आज आपल्याबरोबर एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे, म्हणजेच सिने अभिनेते आणि हास्य कलाकार म्हणजे सर्वांचे लाडके द वन अँड ओनली विराज जगताप. वाव, एवढं कमाल आणि सुंदर यमी दिसतंय हे. चला तर विराजजी, तुमच्या आवडत्या पदार्थापासून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करू. अरे नक्कीच. या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. काय म्हणता, कसे आहात? एकदम मस्त. काय चाललंय आयुष्यात? आयुष्यात बघ, शूट, काम, बस एवढंच चाललंय. आम्हाला खूप ऐकायला आहे की तुम्ही खूप फूडी लवर आहात. अरे मी प्रचंड मोठा फूड लवर आहे. माझं जेवणावर विशेष प्रेम आहे. आणि असा एक पदार्थ होता तुमच्या खूप जवळचा आणि तुम्हाला प्रचंड आवडतो आणि आमच्या बार्बिक्यू नेशनमध्ये सुद्धा तो आता उपलब्ध आहे. मशरूम आहे, चिकन आहे, हे मला खूप आवडतात. येस, तर आपण त्याच्यावर आज चर्चा करणार आहोत. तुम्ही तयार आहात? नक्कीच. तर विराजजी, आपल्याकडे इथे बरेच पदार्थ आहेत. हा. काही गोड आहेत, काही तिखट आहेत आणि एक सिक्रेट पदार्थ आहे. ओके, तुमच्या आवडीचा पदार्थ आहे. काय म्हणतो? तर असा कार्यक्रम आहे आपला की प्रत्येक प्रश्न आम्ही तुम्हाला विचारणार, त्याची उत्तरं तुम्ही देणार बरोबर. आणि प्रत्येक घासाला तुम्ही काही तुमचे आवडते पदार्थ खाऊ शकता, गोड खाऊ शकता, तिखट खाऊ शकता. बट ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नाही द्यायचंय त्यावेळेस तुम्हाला आमची सिक्रेट डिश खावी लागेल. पाहू शकता तुम्ही. विराजी, ती डिश आहे ब्रोकली. ओ, मला माहिती आहे ब्रोकली ही थोडी हेल्दी आणि सगळ्यांची न आवडती आहे, पण आमच्या बार्बिक्यू नेशनची ब्रोकली ही खूप चविष्ट आणि मस्तच आहे. ओके. विराजी, जीवनात जेव्हा मसाला वाढतो हा. म्हणजेच एखादा कठीण प्रसंग येतो, सगळ्यात आधी कुणाची आठवण येते? बघ, माझ्या आयुष्यात असं एखादा मसाला आला किंवा कठीण प्रसंग आला किंवा मसाला वाढला तर सगळ्यात आधी मला माझ्या जवळच्या मित्रांची आठवण येते. क्या बात आहे. म्हणजे असं काही झालं की मी त्यांना फोन करतो किंवा त्यांच्या जवळ जातो. जसं म्हणतात आमच्या पदार्थांमध्ये मसाले वापरले जातात, मसाले गरजेचे आहेत. हा. तर तुमच्या आयुष्यात पण मित्र खूप गरजेचे आणि जवळचे आहेत वाटतात. खूप 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 जास्त. सो विराजी, हा. तुमच्या सुरुवातीच्या काळातलीच तुमच्या कारकिर्दीतली अशी एखादी गोड आठवण जी तुम्ही कधीच विसरू शकत नाही? वेल, एक खूप कमाल सुंदर गोड आठवण आहे जी मी कधीच खरंच विसरू शकत नाही. मी एका स्किटमध्ये खूप कठीण कॅरेक्टर केलं होतं, पहिल्यांदाच केलं होतं आणि ते स्किट संपल्या समीर चौगुले म्हणजे आमचा समीर दादा धावत आले, त्याने मला घट्ट मिठी मारली. ही माझ्या आयुष्यातली खूप गोड मुवमेंट होती. क्या बात आहे, वेगळाच अनुभव असेल. खूप खूप वेगळा. तर विराजजी, गोड प्रश्नाचं गोड उत्तर दिलं, पण आपला टास्क पण पुढचा थोडा गोडच आहे. तर तुम्हाला काय करायचंय, काय? आपला जो स्वीट काउंटर आहे त्याच्यामधून तुम्हाला 20 सेकंदात सगळ्यात स्वीट डिश इथे घेऊन यायचे. 20 सेकंदात? येस, चलो चला. जल्दी प्लेट दो, जल्दी. चला, सुरुवात झाली आहे विराजजी, लवकर. 10 सेकंड, लवकर. एवढ्यात? हा हा, ए भाई, वेळ झालाय. 10, चीटिंग नाही करत 9, वेळ लवकर जात आहे. 8, 7, तिकडे खीर पण बाकी आहे. 6, 5, खाली सेक्शन, लवकर. 4, 3, 2, संपत आली आहे. येस 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 येस. इथे अनेक स्वीट पदार्थ आहेत. कुठला पदार्थ तुम्हाला खायला आवडेल? मला तर खरं तर सगळंच खायला आवडेल, पण हा. सध्या मी केसर फिरणी ट्राय करतो. कशी वाटली टेस्ट? छान आहे. तर खरंच छान आहे यार, खरंच. आणि स्वीट माझा वीक पॉइंट आहे. वा वा. तर तुमच्याबद्दल ती अशी एखादी अप्पा जी तुम्हाला खोटी वाटते पण ऍज अ ऑडियन्स आम्हाला खरी वाटते, ती कुठली आहे? यार काय हुशार आहे रे, बरोबर. नाही नाही नाही, मला सांगावी लागेल, नाही तर ब्रोकली खावी लागेल. अरे यार, हे बघ, माझ्या विषयानं सगळ्या अफवा तशा खोट्याच आहेत रे, सगळं खोटे आहे रे, काही नाही आहे. अपेक्षित उत्तर मिळत नाही, खावीच लागेल. मी ब्रोकोली खातो. येस प्लीज. खावा. आमची बार्बिक्यू नेशनची ब्रोकली सुद्धा खूप छान आहे. येस.